सख्खी भाऊ आहे का? भाऊ आणि तुझी बायको तुझं लग्न झालंय का? ही मोठा भाऊ आहे का धाकटा भाऊ आहे? बारका भाऊ. हा काय धंदा करायचा? हमालीमध्ये. पण करता मला त्यांनी वारंवार फोन केला, ह्यांना इतर ह्यांना पण दम केला. तुझं काय म्हणणं काय आहे? काही लिहून वगैरे चिठ्ठी वगैरे? फक्त पैसे जिरवलं साहेब. तुझी अपेक्षा काय मला सांग? माझी अपेक्षा तुम्हाला योग्य तपास. आणि हा जी कॉल झाला 3 एप्रिलला जे कॉल झाला योग्य तपास झाला पाहिजे. काही गुन्ह्यावर आरोप आहे का? 3 एप्रिलला त्याने हा एकच कॉल केलाय साहेब. कुणी कुणाला केला? माझी हीच होती लेडीज होती. आणि साहेब म्हणजे एक मिनिट थांब. शेजल लग्न झालेलं होतं, परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं आणि मग ते प्रेम होतं म्हणून घरात भांडणं व्हायची. नाही, भांडणं नव्हती. त्यांनी डायरेक्ट मंडळीत मारून टाकले ते. त्यांनी वाटपान केली. अच्छा ज्याच्यावर प्रेम होतं तिच्याबरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं. बरोबर आहे. आणि स्वतः काय केलं? आत्महत्या केली. नाही, काय केलं? गळफास. मग आता तुझं म्हणणं काय आहे? कारवाई केली नाही साहेब त्या समोरच्या व्यक्तीने. कुणावर? हे जे नंबर आहे ना 3 एप्रिलला. अरे वेड्या, कुणावर? प्रमोद चांदगुडे नाव आहे त्या बाईवर. पण बाईवर कशा करता हे करायचंय? मग त्यांचा कॉल झाला, ती इंस्टाग्रामला ती बाईच आमच्या देखत म्हणत होती मारून टाक तुझ्या बायकोला. आमचं घरात संपलं त्याच्या. तेच मी त्याला म्हणतो, बोलते नीट व्यवस्थित सांग ना. तुम्ही बोला. ज्याच्या भावाचं लग्न एका व्यक्तीबरोबर महिलेबरोबर झालं होतं, त्यांचा संसार चाललेला होता, ती प्रेग्नंट होती, परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर प्रेम झालं. अगोदरच होतं आणि ती त्रास वारंवार देत होती. मी त्याला सोडून दे नाही तर मार, असा प्रकार. बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होत होतं, मग ती अशी काय नाही लग्न केलं? तिचं लग्न झालं. तिचंही लग्न झालंय, तिलाही नव्हतं. इथं पोलीस खात्याचं कोण? तुझं कुठल्या पोलीस स्टेशनला आहे? जरा एक्सक्यूज मी, जरा बाजूला ऐक. हे डेप्युटी कलेक्टर आहेत, माझे प्रायव्हेट सेक्रेटरी. ऐक, हे सगळं व्यवस्थित घेऊन घेतील.